आम्हाला दिलेली त्याच्या अगोदरच आमचं घर तोडलं, आम्हाला बेघर केलं. आम्ही कुठं जायचं आता? रोडवर झोपायचं का आम्ही आता? पैसे रस्त्यावर 10 जणांना काय 20 लोक त्यांनी लावलेत पाठवलेत म्हणा लहान लहान काही करायची. 150 वर्षापासून आम्ही राहत असून आमच्यावर ही कारवाई चालू झालेली आहे पैसे आणि देऊन आमचे त्यांना कोर्टात हे केलंय. केसही लावलेले चालू आहे सध्या. तरी त्यांनी पैसे वगैरे देऊन सगळे हे केलेले पैसे आहे. देऊन कोर्ट चालू असताना पण कोर्टात ते त्याला चालू असताना ही टाका कारवाई मग. होऊ नाही शकत. ते म्हणते ते तुमच्या इथं काहीच नाही आणि आमचा नंबर वेगळा आहे आणि त्याचा जो नंबर आहे तो वेगळा आहे. तरी पण त्यांना 10 वेळा पोलिसांना आम्ही ऑर्डर दाखवली कोर्टाची, तरी पण ही लोक ऐकायला तयार नाही, काय नाही. बिल्डरने पैसे देऊन वगैरे त्यांना पैसे दिले, त्यांना चाललंय. आता परवा दिवशी आमची 20 तारखेला कोर्टात हे आहे. आम्ही जवळजवळ 13 ते 14 कलेक्टरला यांना भूमी तरी पण त्यांना 10 वेळा सांगून सुद्धा ती लोक आमच्या विरुद्ध आमच्या हे बघा त्यांना बोलायला पण जमाना काय नाही. इथं कारवाई चालू आहे. ही सगळी सगळ्यांचं सामान बिमान नेट लग्नाची घाई चालू आहे. पाहुणे आलेले बघा हे इथं नोटीस लावलेली, नोटीस पण लावलेली आम्ही. नोटीस लावून सुद्धा पण त्यांनी हे केलेले बळणी पैशाचा वापर केलेला आहे. बघा इथे हे सामान सगळं बाहेर काढलंय आमचं. आता आम्ही लोकांनी जायचं कुठं? आम्ही मातक समाजाचे आणि ते बोललं त्यांचा सर्वे नंबर पण वेगळा आहे आणि आमचा. आणि सगळं पहिली गोष्ट बिल्डरचीच इथं जागा नाही. बिल्डरची जागा दुसरीकडे येते. आम्ही सगळं कोर्टात सादर करणार होतो पण हे सगळं त्यांनी आधीच हे केलं. आता 20 तारखेच्या आम्हाला परवा दिवशी एप्रिलमध्ये आमची तारीख आहे. पहिली 1 तारीख झालेली तर ते तिथं सादर करायच्याच पहिले त्यांनी सगळं त्यांनी हे केलेलं आहे, आमचं उद्ध्वस्त केलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.